नमस्कार विदर्भवासियो, मी मीनल लोकराज्य या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण काय करत आहे, की आपण आज थोडासा छोटा टॉपिक बघणार आहे नैतिकता. नैतिकता म्हणजे काय? नैतिकतेमध्ये कोणकोणते विषय आहेत? नैतिकतेचा हा आवाका खूप मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे, की एम-पी-एस-सीमध्ये GS4 म्हणून एम-पी-एस-सीमध्ये GS4 मधून आपल्याला हा विषय अभ्यासाचा आहे. तर यामध्ये आपण आज सुरुवातीला फक्त काय बघणार आहे, की नैतिकताचे सोर्स कुठे आहेत? म्हणजे त्यांचा पाया कुठे आहे? त्यांचा ढाचा कुठे आपल्याला बघायला मिळते. तर नैतिकता म्हणजे काय? तर नैतिकता म्हणजे चांगल्या आणि वाईट गुणांची बेरीज. चांगल्या आणि वाईट गुणाची बेरीज. म्हणजे कोणाचे चांगले वाईट गुण? आता मला सांगा, एक प्राणी आहे, एक जीव आहे, त्याच्या चांगल्या आणि वाईट गुणाची बेरीज यावर आपल्या निसर्गावर किती इम्पॅक्ट पडणार आहे? किंवा एक समजून घ्या, एक तुमची बकरी आहे, तिला काहीतरी चांगल्या सवयी असतील, काही वाईट सवयी असतील. तर तिच्या चांगल्या सवयी आणि वाईट सवयीवरून तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या समाजात किंवा तुमच्या वातावरणात किती फरक पडणार आहे? त्याच ठिकाणी जर तुमच्या मुलाला चुकीच्या सवयी असल्या, तर तुमचा पूर्ण समाज बिघडतो. म्हणून नैतिकता आपण जेव्हा अभ्यासतो, तेव्हा आपल्याला फक्त ना फक्त हा मानवी विचाराचा, मानवी आचाराचा अभ्यास करावा लागतो. त्यात काय बघणार आहे आपण, की सोर्सेस ऑफ इथिक्स म्हणजे की नैतिकतेची उत्पत्ती कुठे झाली असेल, ओरिजिन कुठे झालं असेल, निर्माण कुठे झालं असेल. तर नैतिकता निर्माण कुठे होतं? तर सुरुवात आपल्याला काय बघायला भेटते? धर्म. काय म्हणते? रिलिजन म्हणजेच काय? धर्म. आता मला सांगा, की खूप लोकं गीता वाचलेली आहे, खूप लोकांनी बायबल वाचले आहे, खूप लोकांनी कुराण वाचलेलं आहे, खूप लोकांनी किती सारे ग्रंथ वाचलेले आहे. तर त्यात आपल्याला शिकवलं काय आहे? आता इव्हन रामायण झालं, महाभारत झालं, की एक मुलगा कसा असायला पाहिजे, एक पती कसा असायला पाहिजे, एक पिता कसा असायला पाहिजे, एक आई कशी असायला पाहिजे. तर हे काय झाले, की एक व्यक्तीने कोणत्याही चुकीच्या मार्गावर न जाता आपले धर्म आपल्याला काय शिकवतात, की खरं काय आणि चांगलं काय आणि कोणासाठी? तर लोकांसाठी. कोणासाठी? तर लोकांसाठी. लोकांसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे यांची गोळाबेरीज, यांची निर्मिती कुठे झाली आहे? तर आपल्या धर्मातून आपल्याला बघायला मिळते. मग ते एकदम सनातनी धर्म असो, आर्यवर्त धर्म असो, ऋग्वेद असो, यजुर्वेद असो किंवा उपनिषद असो किंवा आरण्यकी असो, ब्राह्मणिकी असो किंवा काहीही असू द्यात. हे सर्व ग्रंथात तुम्हाला हेच सांगितले आहे, काय चुकीचं आहे आणि काय वाईट आहे. त्यात मनुस्मृती म्हणून आणखी एक ग्रंथ होता, जो बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलाय. पण त्यातही लोकांचे त्यातही चुकीचे गुण होते, पण तेही ते काय होते, त्यात नियमावली आपल्याला दिसलेली आढळते. दुसरं म्हणजे काय? आपली न्यायसंस्था. आपली न्यायसंस्था म्हणजे लीगल सिस्टम. आता मला सांगा, की प्राचीन काळापासून आपल्या इथं ग्रामपंचायत भरण्याला सुरुवात होते. म्हणजे सरपंच झाले किंवा ग्रामसेवक झाले. हे काय करत होते? गावातले जे सामूहिक मुद्दे आहेत, सामूहिक प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी जे ग्रामपंचायत होती, ते सामूहिक मुद्दे आहेत, ते सोडवण्यासाठी काय करत होती? ग्रामपंचायत भरत होती. मग ग्रामपंचायतमध्ये कसं होतं, की ग्रामपंचायतमध्ये एक मुखिया होता आणि राहिलेल्या बाकीच्या गोष्टी तो काय करत होता? बाकी गोष्टी हँडल करत होता. मग तो मुखिया कसा करत होता, की हँडल करताना फक्त बाजू न घेता दोन्ही साइडनं बाजू घेताना आपल्याला दिसते. दोन्ही साइडनं बाजू घेताना आपल्याला दिसते. तर मग हे दोन्ही बाजू घेणं किंवा दोन्ही लोकांची समजुती काढणं ही काय झाली न्यायव्यवस्था. मग यातही आपल्याला काय दिसते, की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. म्हणजे अल्टिमेटली की कोणत्या याच्यात लोकांचं चांगलं होणार, ते आपले धर्म झाले. धर्म झाल्यावर दुसरी गोष्ट काय आहे? धर्म झाल्यावर काय आहे? आपली न्यायसंस्था. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच काय? आपला माइंड. आपला माइंड. तुम्हाला माहिती आहे, की आपला माइंड आपल्याला एक हमेशा सिग्नल देत असतो. आपला माइंड आपल्याला हमेशा काय देतो? सिग्नल देतो. काय सिग्नल देतो तुमचा माइंड तुम्हाला? की तुमचा माइंड तुम्हाला सांगतो, की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. म्हणजे बघा, की आपण काय शिकवतोय, की नैतिकता हा विषय निर्माणच कसा झाला असेल? जसं आपण फिजिक्स बघतो, केमिस्ट्री बघतो, त्यात आपण सायन्स करतो. सायन्समध्ये आपण खूप खूप उपयोग करतो. काही थिअरॉटिकल पार्ट आहे, हिस्ट्री बघतो, जो इतिहासाची गोळाबेरीज आहे. तर असं नैतिकता
म्हणजेच काय, की बाबा आपल्या बिहेवियरची, आपल्या स्वभावाची गोळाबेरीज म्हणजे नैतिकता. आपल्या स्वभावाची गोळाबेरीज म्हणजे नैतिकता. आणि ज्यात म्हणजे आपला माइंड, आपला सबकॉन्शियस माइंड, आपला अंतरात्मा, आपली अंतर्बुद्धी काय सांगते आपल्याला, की हे बघ, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हे असं आहे, ते तसं आहे. याच्यामुळे लोकांचा फायदा होईल किंवा याच्यामुळे लोकांना नुकसान होईल. जरी आपण ते ऐकत असो किंवा नसो, तरीही आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला सिग्नल देत असतो. म्हणजेच काय होते, तिथं आपल्याला नैतिकतेची उत्पत्ती होताना दिसते. फॉर एक्झाम्पल काय, की बघा ह्युमन कॉन्शियस माइंड कसा, की आपल्याला कोणताही रोग झाला, तत्पर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचा अपव्यय करतो. म्हणजे खूप जास्त वापर करतो. पण तो एका पॉइंटला आपल्याला थांबवावाच लागतो. कारण की आपल्या शरीराचे सिग्नल आलेले असतात, की भाई तू आता साखर खाऊच शकत नाही. तर म्हणजेच काय, आपला शरीर आपल्याला सांगतो, की काय योग्य आहे, काय योग्य आहे, हे स्वतःसाठी. तसंच निसर्गासाठी कार्बन डायऑक्साईड करणं हे अयोग्य आहे. मग हे कोण समजेल? तर हे आपल्याला आपला सबकॉन्शियस माइंड सांगत असतो. जरीही लोकं वाईट प्रवृत्तीचे असले, ते नाही ऐकत असेल, तरीही त्यांचाही माइंड कितीतरी योग्य प्रमाणात त्यांना चांगले सिग्नल देत असताना आपल्याला आढळते. त्याच्याही वरचून आपली संस्कृती, आपली संस्कृती. आपली संस्कृती काय आहे, की आता मला सांगा, आपण हिंदू धर्मात असो, मुस्लिम धर्मात असो, आता मुस्लिम धर्माचे रोजे चालू आहेत किंवा हिंदू धर्मात आपण काय आता गुढीपाडवा येतोय. तर मग गुढीपाडव्यात आपण गुढी उभारतो म्हणजेच काय नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष चालू होतंय. आपल्यासाठी गौरवाचेच क्षण आहे. त्यात आपण गुढी उभारतो, पूजा-पाठी करतो, स्वयंपाक करतो, पुरणपोळी करतो. यात दिवेबत्ती लावतो. एक निगेटिव्ह एनर्जीला आपण डिस्ट्रॉय करतो आणि पॉझिटिव्ह एनर्जीला आपण निर्माण करतो. तर हे झालं आपलं कल्चर. हे झालं आपलं कल्चर. या कल्चरमधून आपल्यालाच खूप गोष्टी शिकवल्या गेल्या, की दिवा लावला पाहिजे, झाडून काढलं पाहिजे, संध्याकाळी आपण घर घाण नाही ठेवायचं. त्या आहेत चांगल्या गोष्टी. आता घर घाण नाही ठेवणं हे आपल्या घराचे संस्कार आहेत. पण याच्यानुसार गाव खराब न ठेवणं किंवा देश खराब न करणं, याला सिव्हिक सेन्स म्हणतात, जे आपल्या भारतीयांमध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसतात. तर हे सिव्हिक सेन्स वाढणं ही खूप गरजेचे आहेत, की नागरिक असताना नागरिकाला नागरिकांचे मूल्य आणि नागरिकाच्या ड्युटीज, त्याचे कर्तव्य त्याला माहीतच असायला पाहिजेत. तर त्यातून आपण नैतिकता हळू-हळू उत्पत्ती होत शिकत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपली फॅमिली सिस्टम. आपली आपली जी घराची पद्धत आहे, जी आपली सिस्टम आहे, जी पारंपरिक सिस्टम आहे, ती आपण वर्षानुवर्ष जपत आलेलो आहोत. कशामुळे? आपली आजी आपल्याला खूप कहाण्या सांगते. आपल्या घरी हे चालते, ते चालते, असं चालते, तसं चालते. तर ह्या गोष्टी कोण शिकवते? तर आपली धर्म, आपला गुरु, आपली आई आपल्याला मूल्य शिकवते, की बाई दुसऱ्याच्या पाया पड. बाई दुसऱ्याचा आदर नको करू. कोणी मोठं तुला बोललं असेल तर त्याला उलटं बोलू नको. हे काय झाली? नैतिकता झाली. म्हणजेच काय? मानवी गुण, मानवी स्वभाव कसा आहे? तर शिथिल आहे, सहनशील आहे, गौरवशाली आहे, त्यात नम्रता आहे, विनम्रता आहे. मग या सर्वांची गोळाबेरीज कुठं करायला भेटते आपल्याला? तर आपल्याला माहीत पडते आपल्या फॅमिली सिस्टममधून. म्हणतात, की जर तुमचं खानदान चांगलं असेल, तर तुमची जी उपज आहे ती चांगली असेल. मग कशावरून तुमचं खानदान? तर तुमचे खानदान म्हणजेच काय? की तुमच्या घरातल्या गुणधर्म तुम्हाला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की सर्वात जास्त नैतिकता डिस्ट्रिब्यूट केली किंवा त्याचा कोणी जास्त प्रसार केला, तर माहिती आहे खूप विचारवंत आहेत. खूप विचारवंत होऊन गेले. सध्याही भारतात असंख्य विचारवंत आहेत. त्याच्यावर खूप ग्रंथ येतात, खूप म्हणी येतात आणि असे प्राचीन काळापासून विचारवंत होत गेले, की समाजासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, हे आपले विचारवंत आपल्याला नेहमी सांगतात. संत तुकाराम सांगतात, संत एकनाथ सांगतात, संत ज्ञानेश्वर सांगतात, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. असे असंख्य आपले संत नगरी महाराष्ट्राला लाभलेली आहे. आपले विठुराया झालं. तर ह्या आपल्याला काय शिकवतात? हे आपले जेवढे संत असतील त्यांच्या ओव्यातून, अभंगातून आपल्याला काय सांगतात? की लोकांचं आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण गाडगे महाराजचं. तर गाडगे महाराज काय म्हणतात, की जनसेवाच हीच काय ईश्वर सेवा. तर हे काय झालं, की एका प्रकारची नैतिकतेची उत्पत्ती होताना आपल्याला दिसते. तर आपण आज काय बघितलं? तर आज आपण बघितलं सोर्स ऑफ इथिक्स. म्हणजेच काय, की नैतिकतेची निर्मिती झालीच कशी रे बा? तर ती कशी झाली? रिलिजियसनुसार, लीगल सिस्टमनुसार, ह्युमन कॉन्सेप्टनुसार, कल्चरनुसार आणि फॅमिली सिस्टम आणि विचारवंतांच्या गोळाबेरीजने आपल्याला नैतिकतेची उत्पत्ती झालेली दिसते. असंच आपण थोडं पुढे-पुढे जाऊयात आणि समजून घेऊयात. आणि
काहीही प्रश्न लागला, काहीही शिकायचं असले, तर डायरेक्ट तुम्ही आपण काय करतोय, की 40 डिग्री सेल्सियस यू-पी-एस-सी अकॅडमी अकोला इथं खूप गोष्टी घेत आहोत. यात आपण खूप सारे प्लॅन केलेले आहेत. मुलांसाठी खूप-खूप इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत. तर जर आवडलं असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.